हॅलो ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक शिवदास मुंडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये नेट मी होणारच या विषयावर चर्चा करणार आहोत। प्रत्येक जणाचं स्वप्न असतं सेट परीक्षा नेट परीक्षा उत्तीर्ण होणं आणि प्राध्यापक भरतीचा भाग होणं किंवा प्राध्यापक होणं। स्वप्न पाहणं खरं तर महत्त्वाचं आहे, पण त्या स्वप्नानुसार मार्गक्रमण करणं, अभ्यास करणं आणि यश संपादन करणं ही देखील त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे। आज जर पाहिलं तर आपण जास्तीचे विद्यार्थी स्वप्न पाहणारे असतात, पण वास्तवात जर ते स्वप्न उतरवायचं असेल तर नेमकं कोणत्या पद्धतीनं आपण अभ्यास करावा याचा गंधही त्यांना नसतो। तर आज आपण तेच बघणार आहोत। नेट परीक्षामधील नेट मी होणारच म्हणजे नेट परीक्षा जी आता 16 जून 2024ला होणार आहे, ती परीक्षा तुम्ही तुमच्या विषयामधून उत्तीर्ण होण्यासाठी कशा पद्धतीनं तयारी करणं गरजेचं आहे, कोणत्या बाबी प्रकर्षानं टाळणं महत्त्वाचं आहे आणि कोणत्या बाबी प्रकर्षानं लक्षपूर्वक करणं गरजेचं आहे, ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपणास या पद्धतीचे म्हणजे शिक्षक भरती, प्राध्यापक भरती, सेटनेट परीक्षा, TET, CTET, त्यानंतर MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती, विद्यापीठीय स्तरावरील प्राध्यापक भरती, महाविद्यालय स्तरावरील प्राध्यापक भरती या सर्व शिक्षण क्षेत्रातील भरती प्रक्रियेसंदर्भात अद्ययावत माहिती आपल्याला मिळणार आहे। बघा, नेट मी होणारच नेट परीक्षेची तयारी करत असताना लक्षात घ्यावयाच्या बाबी आणि त्याचबरोबर आपण ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम चॅनल, ऑल एक्झाम कट्टा यूट्यूब चॅनल, ऑल एक्झाम कट्टा गुगल प्ले स्टोरवरील ॲप्लिकेशन आणि ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप चॅनल याच्या लिंक देखील याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते जे ग्रुप आहे ते तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता, जेणेकरून सर्व अद्ययावत माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आहे। बघा, पहिलं महत्त्वाचं आहे की नेट परीक्षेची तयारी करत असताना हौशे नवशे गवशे सर्वांनीच अर्ज केलेले असतात। आता ज्या पद्धतीनं सेट परीक्षेला 1,28,000 अर्ज केले होते, मात्र तेवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली नाही आहे। म्हणजेच हौशे नवशे गवशे ज्या पद्धतीनं मी म्हटलं आहे त्या पद्धतीनंच विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स असतो। मात्र कशा पद्धतीनं अभ्यास करायचा, तर सुरुवातीला तुम्हाला अभ्यासक्रमाचं स्वरूप आणि अभ्यासक्रमाची व्याप्ती माहीत असणं गरजेचं आहे। अनेक विद्यार्थी ज्यावेळेस क्लासची इन्क्वायरी करतात, माझा अनुभव सांगतो की त्यांना माहीत नसतं की किती घटक आहेत, पेपर 1मध्ये किती घटक आहेत, पेपर 2मध्ये किती घटक आहेत, पेपर 1च्या प्रत्येक घटकाचं मार्कानुसार डिव्हायडेशन काय आहे एवढं देखील माहीत नसतं। त्यामुळं अतिशय म्हणजे उघडा डोळे पाहणीत या पद्धतीनं तुम्ही हे सर्व पाहणं गरजेचं आहे। अभ्यासक्रम काय आहे, अभ्यासक्रमाचं स्वरूप काय आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मागील प्रश्नपत्रिकाचा आढावा, ज्यामध्ये प्रश्नांचं स्वरूप सेट परीक्षेपेक्षा नेट परीक्षेचं वेगळेपण समजून घेणं अपेक्षित आहे। जे विद्यार्थी सेटची तयारी करत आहेत आणि त्यानंतरनं त्याच भूमिकेतून जर तुम्ही नेटकडं पाहत असाल तर हे चुकीचं आहे, कारण सेटच्या आणि नेटच्या प्रश्नामध्ये अभ्यासक्रम निश्चितच एकच आहे, पण काय बदल आहे ते आपण पुढच्या मुद्द्यामध्ये बघणारच आहोत। बघा, तिसरा मुद्दा जो आहे आपण पाहू शकता, सेट नेट परीक्षेमधील साम्य आणि फरक। काय साम्य आहे, तर अभ्यासक्रम एकच आहे, टाईम जो आहे परीक्षेचा पेपर 1ला 1 तास आहे, प्रश्न पण 50 पेपर 1ला विचारलेले आहेत, पेपर 2ला 100 प्रश्न विचारले 200 गुणांसाठी। सेट आणि नेट दोन्हीही परीक्षा 300 गुणांच्याच आहेत। पेपर 1चं वेटेज सेम आहे, पेपर 2चं वेटेज सेम आहे, अभ्यासक्रम सेम आहे। फक्त फरक काय आहे, तो प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये। जर आपण नेटचा विचार केला तर नेटमध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे संकल्पनेवर आणि ब्रॉड म्हणजे लेंदी प्रश्न असतात, विचाराला प्रवृत्त करणारे प्रश्न असतात। पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, पण सेटमध्ये फॅक्च्युअल प्रश्न असतात, ज्ञानावर आधारित जास्तीचे प्रश्न विचारले जातात, आकलनावर नाही। हा महत्त्वाचा फरक आपण स्वतः विद्यार्थी म्हणून समजून घेणं गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा ठरवायला मदत होते। आता त्याच्यानंतरचा चौथा मुद्दा आहे घटकाच्या व्याप्तीनुसार अभ्यासाची दिशा ठरवणं महत्त्वाचं आहे। मित्रांनो, काही घटकामध्ये 2-3च पॉईंट आहेत, 4-4च पॉईंट आहेत पेपर 1 पेपर 2चं जर आपण घटकावाईज अभ्यासक्रमाचं विश्लेषण केलं तर, पण त्यावर देखील पेपर 1ला 5 प्रश्न प्रत्येक घटकावर विचारलेले आहेत आणि पेपर 2ला पण 10-10 प्रश्न विचारलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला ही दिशा अभ्यासाची ठरवायची असेल तर एकच मुद्द्यावर तुम्हाला कधी जास्त पण प्रश्न विचारले जाणार आहेत, ते समजून घेणं परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असणार आहे।
त्यानुसार घटकानुसार अभ्यासक्रमाचे विश्लेषण. तुम्हाला प्रत्येक घटका म्हणजे जे पेपर 1चे 10 घटक आहेत ते पाठ असलं पाहिजे. त्या घटकामध्ये कोणते उपमुद्दे आहेत याचं देखील तुम्हाला सर्व ज्ञान असलं पाहिजे, माहिती असली पाहिजे, सखोल माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर 6वा मुद्दा आहे घटकावर विचारलेल्या प्रश्नानुसार अभ्यासक्रमाचा सहसंबंध समजून घेणं. जसं मी पहिल्या पायरीमध्ये सांगितलं, तुम्ही प्रत्येक घटकाचा वेगळा अभ्यास काय आहे. पेपर 1मध्ये तर प्रत्येक घटक म्हणजे एक विषयच आहेत, पण म्हणजे त्याचं वेगळेपण, प्रत्येक घटकाचं वेगळेपण, त्या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. जसं की पहिला घटक आहे पेपर 1चा, त्याच्यावर अध्यापनविषयक अभियोग येतात, त्याच्यावर प्रश्न कसे विचारलेले आहेत, 5 जे प्रश्न विचारलेत त्याचा सहसंबंध समजून घ्या, त्याचं कोरिलेशन समजून घ्या, तर आपल्याला कळेल की आता पुढच्या परीक्षेला प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचा मुद्दा आहे तुम्ही सहसंबंध अभ्यासक्रमाचा आणि घटकानुसार प्रश्नांचा सहसंबंध समजून घेतल्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा 7वा पॉईंट आहे मागील वर्षाचा कट ऑफ यानुसार. म्हणजे कट ऑफ कसा होता, तुमच्या विषयानुसार किती मार्क मिळवायचे आहेत हे विषयानुसार महत्त्व निश्चित करणं गरजेचं आहे. की तुमचं जर मराठी विषयाचं 140ला जर नेटचं मेरिट लागलं असेल तर यावेळेस तुम्हाला 144च्या पुढे मार्क असणं गरजेचं, कारण 2 बीट तरी तुमचे एक्स्ट्राचे असणं गरजेचं आहे. म्हणजे तसं आपण 150चं टार्गेट 140चं जर कट ऑफ लागला असेल तर तुम्ही तुमच्या विषयाचं 10नं टार्गेट वाढवा. हे टार्गेट निश्चित करणं गरजेचं आहे. तुम्हाला किती पेपर 1मध्ये मार्क घ्यायचेत, पेपर 2मध्ये किती घ्यायचेत हे देखील तुम्हाला निश्चित करावं लागणार आहे त्या पद्धतीनं अभ्यास करण्यासाठी. त्यानंतर 8वा मुद्दा आहे नेट परीक्षा ही आकलन किंवा संकल्पना यावर जास्तीचे प्रश्न विचारले जातात. अगदी खरं आहे. तुम्ही जर पाहिलं मागील प्रश्नपत्रिकेचा जर विचार केला, आढावा घेतला तर तुमच्या ह्या बाबी निदर्शनास येतील की सेटचे प्रश्न हे फॅक्च्युअल आहेत, ऑनलाईन क्वेश्चन्स आहेत, मात्र नेटला तसं प्रश्न विचारलेले नाही आहेत. प्रश्न विचारलेले आहेत जास्तीचे, म्हणजे तिथं आपल्या विचाराला प्रवृत्त करणारे प्रश्नांचा समावेश नेटमध्ये जास्तीचा करण्यात आलेला आहे. संकल्पनावर कन्सेप्ट ओरिएंटेड प्रश्न आहेत, अंडरस्टँडिंग बेस्ड प्रश्न आहेत. त्यानंतर 9वा जो पॉईंट आहे तो आहे पेपर 1 व पेपर 2 दोन्ही पेपर परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असून याचा अभ्यास घटकानुसार करावा. म्हणजे अभ्यास करत असताना तुम्हाला घटकानुसार जर केलं, आपण बघा जेवण करायला जर बसला तर आपण जे ताटात वाढलेलं असतं ते एका वेळेस खातो का, नाही, आपण एक घास करून ते पूर्ण आहार आपलं जेवण करत असतो. अगदी त्याच पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही पेपर 1चा पेपर 2चा तयारी करताय त्यावेळेस घटकावाईचा अभ्यास करा. पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत असं वाचन करू नका, कारण तुम्हाला लक्षात राहणार नाही आहे. आणि जसं आपल्याला एकत्र जर तसं तुम्ही खाल्लं तर तुम्हाला पचणार नाही आहे. म्हणजे तुम्ही चबाचबा म्हणजे खाऊन, म्हणजे आपण चावून जर खाल्लं, जसं आपण मंथन करून किंवा आपण आकलन करून सर्व संकल्पना समजून घेऊन जर अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. त्यामुळे 9वा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा 10वा मुद्दा आहे मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करत असताना त्या घटकानुसार अभ्यासाव्यात. म्हणजे ते आपला पूर्ण प्रश्नपत्रिका, जसं तुम्ही पेपर 1ची प्रश्नपत्रिका घेतली पहिल्या प्रश्नापासून 50व्या प्रश्नापर्यंत, असं न करता तुम्हाला पहिले 5 प्रश्न कोणत्या पहिल्या घटकावर आहेत तर ते कसे विचारलेत, दुसरे 5 प्रश्न दुसऱ्या घटकावर आहेत ते कसे विचारलेत, याचं कोरिलेशन, याचा समज आपल्यामध्ये विकसित झाली पाहिजे. त्यानंतर 11वा मुद्दा आहे परीक्षा अर्ज भरण्यापासून परीक्षा हॉलमधून बाहेर पडेपर्यंत आपला आत्मविश्वास महत्त्वाचा असणार आहे. बघा, आपण प्रत्येकजण फॉर्म भरत असतं, MPSC असेल कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, पण फॉर्म भरला म्हणजे तुम्ही यशस्वी झालात असं नाही, तर त्यामध्ये आपला जीव ओतून अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यावेळेसच आपण आपलं यश संपादित करू शकतो. त्यामुळेच नाव आहे स्पर्धा परीक्षा. पुढचं 12वा मुद्दा आहे सर्व प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे. का बरं सर्व प्रश्न सोडवायचे आहेत? कारण तुम्हाला इथं निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे. जर कुणाचे 10 प्रश्न, 5 प्रश्न, 20 प्रश्न राहिले, शेवटचे 5 मिनटं शिल्लक आहेत, पेपर 1मध्ये शेवटचे 2 मिनटं शिल्लक असताना तुम्ही बाकीचे काय 4-5 प्रश्न राहिले ते गोल करू शकता, म्हणजे त्याच्यावर टिक मार्क करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचे उत्तर चुकलं तर काही तुम्हाला तोटा होणार नाही, पण उत्तर बरोबर आलं तर ते तुमचे 2 मार्क तुम्हाला मिळून जाणार आहेत. त्यामुळे सर्व प्रश्न आउट ऑफ पेपर 1ला 50 प्रश्न सोडवणं आणि पेपर 2ला 100 प्रश्न गोल करणं हे महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर 13वा मुद्दा आहे या सर्व प्रवासामध्ये, जसं की बघा आता मी सांगितलं तुम्हाला की परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करायपर्यंत, म्हणजे
अनेक मी विद्यार्थी पाहिलेत परीक्षा हॉल म्हणजेच क्लासचे विद्यार्थ्याच्या माध्यमातून क्लास जॉईन करतात. अर्ज भरलाय त्याला क्लास जॉईन करा. हे काही कोर्स नाही की तुम्ही लगेच जॉईन केला म्हणजे तुम्हाला रिझल्ट मिळेल. तर या सर्व प्रवासामध्ये मार्गदर्शन पर क्लासची किती आवश्यकता आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक विद्यार्थी क्लास जॉईन करत असतात, पण क्लास कशा पद्धतीचे असावेत, का जॉईन करावेत, का जॉईन नाही करावेत, या सर्व मुद्द्यावर आपण चर्चा करूयात. बघा, जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल, आपल्याला कुणाची मदत हवी आहे, तर तुम्ही क्लास जॉईन करू शकता. किंवा आपला पूर्ण अभ्यासक्रम कवर होत नाही आहे किंवा प्रॉपर वेनं आपल्याला जाणं होत नाही आहे, तर क्लास लावल्यानंतर एवढा फायदा तुम्हाला मिळतो की तुम्हाला प्रत्येक घटकानुसार व्हिडिओज असतील, मटेरियल असेल, हे तुम्हाला मिळतं. आणि क्लासमुळं जे 100 बुक आहेत, आज प्रत्येक विषयाचे 100 म्हणजे 10-10, 15-15 बुक्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी परीक्षाभिमुख कोणते बुक महत्त्वाचे आहेत तेवढेच तुम्हाला क्लासच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जातात. आणि जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर निश्चितच क्लास जॉईन करायची आवश्यकता नाही, अशा मताचा मी पण आहे. पण जर तुम्हाला कुठंतरी वाटत असेल की बाबा आपले मागच्या वेळेस 1-2 मार्कानं गेले, 2-4 मार्कानं गेले, 10 मार्कानं गेले आणि आपल्याला ती भरून काढायची आहे, तर आपल्याला पूर्णत्व प्राप्त करायचं असेल किंवा तुम्हाला निश्चितच जर आपल्याला योग्य आणि अचूक मार्गदर्शन हवं असेल तर निश्चितच क्लास जॉईन करू शकता. त्याच्या माध्यमातून तुम्हाला सातत्य ठेवायला मदत होईल. त्यानंतर प्रत्येक घटकावाईज तुमच्याकडून करून घेतलं जातं. आणि क्लास जॉईन केलं म्हणजे हा काही कोर्स नाही की तुम्ही पात्र झालात. क्लास जॉईन केल्यानंतर तुम्हाला स्वतःचं काम, अभ्यास तर तुम्हालाच करायचं आहे, फक्त तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन त्यातून मिळणार आहे, योग्य ते सपोर्टिव्ह मटेरियल तुम्हाला मिळणार आहे, अभ्यास साहित्य मिळणार आहे, सरावासाठी टेस्ट सिरीज मिळणार आहेत आणि प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर्स मिळणार आहेत. त्यानंतर 14वा आणि शेवटचा मुद्दा आहे, क्लासकडून अपेक्षा आणि आपणास द्यावा लागणारा वेळ याचाही विचार व्हावा. म्हणजे क्लास जॉईन केला म्हणजे मी पास झालो आहे अशा कोणत्याही भ्रमात कुणी राहू नये. अभ्यास तुम्हालाच करायचा आहे. फक्त अभ्यास कसा करायचा, कमी वेळेमध्ये तुम्हाला तुमचा रिझल्ट आणायचा असेल तर तुम्ही क्लास जॉईन करू शकता. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. आपल्या ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि ऑल एक्झाम कट्टा या गुगल प्ले स्टोरवरील ॲपच्या माध्यमातून आपण ऑनलाईन नेटचे क्लासेस सुरू केलेले आहेत. बघा, ऑल एक्झाम कट्टा हे जे आपलं गुगल प्ले स्टोरवरील ॲप आहे, याच्या माध्यमातून तुम्हाला ते कोर्सेस उपलब्ध आहेत. ते देखील आपण अतिशय म्हणजे कमी शुल्कामध्ये क्लास आपण पेपर 1चा पूर्ण कोर्स फक्त 1100 रुपयामध्ये दिलेला आहे, जो तुम्हाला नेट परीक्षापर्यंत उपलब्ध असणार आहे. त्याचं सबस्क्रिप्शन, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, त्यानंतरनं 5 टेस्ट सिरीज देखील यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर पेपर 2साठी तुम्ही जॉईन करत असाल तर तुम्हाला फक्त तो कोर्स पेपर 2साठी कोणत्याही विषयाचा तुम्ही कोर्स जॉईन करत असाल तर तो तुम्हाला फक्त 1400 रुपयामध्ये उपलब्ध होणार आहे. म्हणजे दोनही पेपरचे जर आपण विचार केला, 1100 प्लस 1400, फक्त तुम्हाला 2500 रुपयामध्ये दोनही पेपरचे लेक्चर्स म्हणजे क्लासेस उपलब्ध आहेत. ॲपच्या माध्यमातून तुम्ही क्लास जॉईन करू शकता किंवा 9689 0477 38 हा जो आपला नंबर आहे, या नंबरला गुगल पे किंवा फोनपे करून देखील तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला याच सेम नंबरला टाकून तुम्ही क्लासेस जॉईन करू शकता. सेट नेट परीक्षा, त्यानंतर PhD पेट परीक्षा याच्यासाठीचं देखील आपले क्लासेस उपलब्ध आहेत, कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर TET, CTET परीक्षा आणि आता MPSC अंतर्गत जी लेक्चरर्सची भरती प्रक्रिया आहे त्याचा अभ्यासक्रम अद्ययावत होणं बाकी, म्हणजे अभ्यासक्रम प्रसिद्ध होणं बाकी आहे. अभ्यासक्रम जाहीर झाल्यानंतर आपण MPSC अंतर्गत अधिव्याख्याता लेक्चरर या पदाची जी भरती प्रक्रिया सुरू आहे त्याचे देखील कोर्सेस आपण लॉन्च करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित आपल्या मित्रमैत्रिणीला तो शेअर करायला विसरू नका. आणि आपल्याला जर क्लासेस जॉईन करायचे असतील तर या नंबरला किंवा ऑल एक्झाम कट्टा या गुगल प्ले स्टोरवरील ॲप डाउनलोड करून देखील तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. धन्यवाद.